नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज मसावी शिकवतो आहे. गणित हा जो विषय असतो स्पर्धा परीक्षांसाठी, त्यामध्ये लसावी असो किंवा मसावी असो, हे महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचे चॅप्टर आहेत आणि प्रत्येकाला लसावी किंवा मसावी काढताच आलं पाहिजे. आणि इतर सुद्धा जेव्हा आपण गणित करतो तेव्हा कुठे कुठे मधामधात आपल्याला लसावी किंवा मसावीचं काम पडत असते. त्याच्यामुळे आपल्याला लसावी मसावी हा काढता आला पाहिजे. लसावी तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये शिकवलेले आहेत, लसावी कसे काढायचे. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण मसावी शिकणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकूया मसावी. आता याच्यामध्ये आपण मसावी शिकतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल आहे 12 व 18 चा मसावी काढा. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्या मी तुम्हाला दोन पद्धती शिकवणार आहे. याच्या दोन पद्धती मी तुम्हाला शिकवणार आहे. पहिली पद्धत याच्यामध्ये आता इथे 12 लिहून घ्यायचे, इथे 18 लिहून घ्यायचे, अशा पद्धतीची आखणी करायची. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता 12 आणि 18 या दोन्ही संख्येला ज्या संख्येने भाग जाईल ती संख्या आपण इथे घेणार आहोत. आता दोन्ही भाग देणार आपण, दोन्ही संख्यांना भाग जाणार आहे म्हणून दोन्ही भाग देणार आहे. 12 ला दोन्ही भागितलं तर इथे किती येतात 6. 18 ला दोन्ही भागितलं तर इथे किती येणार आहेत 9. त्यानंतर इथे 6 ला आणि 9 ला कोणत्या संख्येने भाग जातो तर 3 ने भाग जाणार आहे दोन्ही संख्येला. त्यामुळे इथे काय करायचं, 6 ला 3 ने भाग दिला तर इथे किती येणार आहेत 2. त्यानंतर 9 ला 3 ने भाग दिला तर इथे किती येणार आहेत 3 येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता इथे किती आले 2 आले आणि इथे किती आले 3 आलेले आहेत. आता 2 व 3 या दोन्ही संख्यांना अशी कुठलीच संख्या नाही की तिने भाग जाणार आहे म्हणून, एकच्या व्यतिरिक्त. पण आपल्याला इतर संख्या पाहिजे समजा, तर त्यामुळे 2 व 3 ला भाग जात नाही कोणत्या संख्येनं. त्यामुळे मग आता इथे आपण काय करणार आहे, इथे थांबणार आहोत आणि त्यानंतर आता डायरेक्ट आपण मसावी काढणार आहोत. मसावी बरोबर 2 गुणिला काय करायचं 3. मसावी किती येतो, इथं 6 येतो आहे. इथे का थांबलो आपण 2 व 3च्या ठिकाणी, कारण 2 आणि 3 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला मिळाली नाही. तर त्यामुळे आपण इथे थांबलो म्हणून 2 गुणिला 3 बरोबर 6 हा आपला मसावी आलेला आहे. इथे सुद्धा आपण काय केलं की 12 आणि 18 या दोन्ही संख्यांना अशी आपल्याला संख्या पाहिजे असते की त्या संख्येनं तो भाग गेला पाहिजे दोन्ही संख्यांना. याच्यामध्ये काय करत असतो आपण, याच्यामध्ये दोन्ही संख्यांना एकाच वेळेस भाग जाईल अशा संख्या इथे घेत असतो. अशा संख्या येथे घेत असतो. आता हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. इथे मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. मोठी संख्या कोणती आहे, इथं 18 आहे. आता इथं 12 न लहान संख्येनं मोठ्या संख्येला भागायचं. आता इथे भाग किती जाणार आहे 1. आता इथे 12 लिहून घेतले, 18 तून 12 गेले किती राहतात 6. इथे
18तून 12 गेले, किती राहणार आहे तिथं? 6 राहणार आहेत. किती राहतील? 6. मग आता विद्यार्थी मित्रांनो, इथे हे जे 6 आले, त्यानंतर या 6नं काय करायचं? हे जे 12 आहेत हे वाले, तर या 12ला काय करायचं? इथे लिहून घ्यायचं. आता हे जे 6 आले खाली, या 6नं या 12ला भागायचं. आता सैंदनी किती होतात? 12, म्हणजे 2चा भाग जाणार आहे. तर 12तून 12 गेले, इथे 0 राहतात. याचा अर्थ काय? इथे पूर्ण भाग गेला या 6ने या 12ला. तर इथे मसावी काय होतो? मग ही संख्या मसावी होते. ज्या संख्येने पूर्ण भाग जातो ती संख्या इथे मसावी होत असते. मसावी बरोबर किती होता? 6. या 6ने या 12ला पूर्ण भाग गेला, बरोबर आहे ना? तर 2चा भाग इथे गेला, परंतु भाग कोणत्या संख्येने तोडलाय? आपण 6ने तोडलेला आहे. तर त्यामुळे 6 इथे काय होणार आहे? इथे मसावी होणार. काय इथे बाकी काय उरली? 0, म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 2 पद्धती मी तुम्हाला शिकवत आहे. ही दुसरी पद्धत आहे. ही दुसरी पद्धत. परत दुसरं एक्झाम्पल घेतो आहे आणि ते सुद्धा दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरं गणित घेतो आहे. एक्झाम्पल नंबर 2. इथे 40 व 50चा मसावी काढा. 40 व 50चा मसावी काढा. मसावी काढा असं विचारलं आहे. आता काय करायचं? आपण दोन्ही पद्धतीने इथे सॉल्व्ह करत आहे. इथे ही पहिली पद्धत. आता इथे काय करतो आहे? इथे 40 लिहून घ्यायचे, इथे 50 लिहून घ्यायचे आणि दोन्ही संख्यांना काय करायचं की अशी संख्या शोधायची की त्या संख्येनं दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. मग इथं कोणती संख्या आहे? तर इथे सुरुवातीला आपण दोन्ही भाग तोडून पाहू. तर दोन्ही भाग जाणार आहे दोन्ही संख्यांना. तर 40ला दोन्ही भागितलं तर इथे किती येतात? 20 येतात. 50ला दोन्ही भागितलं तर इथे किती येतात? 25 येतात. त्यानंतर आता इथं 20ला आणि 25ला कोणत्या दोन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जाणार आहे? तर ते आहेत 5. कोणते आहेत? 5. 20ला 5ने भागितलं तर किती येतात? इथे येतात 4 आणि 25ला 5ने भागितलं तर किती येणार आहे? इथं 5 येणार आहे. आता इथे काय आलं? 4 आणि 5 आलं. तर या दोन्ही संख्यांना एक अशी संख्या शोधायची की तिने भाग गेला पाहिजे, पण दोन्ही संख्यांना एकाच वेळेला. तर इथे जात नाही आहे, कारण इथे 4 आहेत, इथे 5 आहेत. त्याच्यामुळे स्टेप इथेच आपल्याला हे थांबवावी लागेल. त्यामुळे मसावी जो आहे इथे 2 गुणेला मसावी बरोबर 2 गुणेला काय करायचे? 5. म्हणजे मसावी किती येतो? इथे 10 होतो आहे. कारण काय? इथे 4 आले, इथे 5 आले आणि एकाच वेळेला दोन्ही संख्यांना अशी कोणती संख्याने कितीने भाग जाणार आहे. त्यामुळे आपण इथे थांबलो आहे. म्हणून 2 गुणेला काय केलं? 5 केलं. तर ते याचा गुणाकार आला 10. 10 म्हणजे हा झाला इथे मसावी. ही झाली पद्धत 1. पद्धत 1. आता दुसरी पद्धत. आता याच्यामध्ये मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. मोठी संख्या कोणती याच्यात? 50 आहे. आता 40ने काय करायचं? 50ला भागायचं. आता भाग जाणार आहे एकाचा. इथे 50तून 40 काय करायचे? इथे मायनस करायचे. खाली किती होतात? 10. त्यानंतर या 10ने आता हे जे 40 आहेत याला भागायचं. आता कितीचा भाग जाणार आहे? 4चा भाग जाणार आहे इथं. तर इथे 40 याच्यातून काय करायचे? वजा करायचे. मग खाली बाकी किती होते? 0 0. तर याचा अर्थ काय की या 10ने या 40ला पूर्ण भाग गेलेला आहे. बाकी किती उरली? 0. त्याच्यामुळे हे जे 10 आहेत हे 10 काय होतात? इथं मसावी होतात. मसावी बरोबर किती लिहायची? इथं 10. ज्या संख्येनं पूर्ण भाग जाईल एखाद्या संख्येला ती संख्या काय होते? मसावी होत असते. तर हे झालं दुसरं गणित. अधिक एक गणित आपण घेणार आहोत तुम्हाला समजायसाठी. तर अतिशय सोपी आहे असा मसावी काढणं. उदाहरण नंबर 3. 230 व
400 चा मसावी काढा. मसावी काढा. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा आपण दोन्ही पद्धतीने हे गणित सोडवून घेऊ. आता इथं इथे 230 घ्यायचे आणि इथे घ्यायचे 400. आता या दोघांना 2 ने भागायचं. 230 ला जर 2 ने भाग दिला तर किती येणार? इथे 115. 400 ला 2 ने भागितलं तर किती येणार? इथं 200. त्यानंतर आता 115 आणि 200 ला तर कितीने भाग जाईल ते आपण पाहणार आहे. समजा 23 गुणेला जर आपण 5 करून पाहिलं तर 3 5 15 5 चावला 1 2 10 10 ने किती होतात? 11 म्हणजे 115. तर इथे जर समजा आपण काय करणार आहे, 5 ने भाग तोडू. आपण 5 ने भाग तोडले, 115 ला 5 ने जर भागितलं तर किती येणार आहे? तिथं 23 येते. आणि 200 ला जर 5 ने भागितलं तर किती येणार? तिथं 40 येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 40 आणि हे 40 आणि हे 23. तर 23 आणि 40 या दोन्ही संख्यांना एकाच वेळेला भाग जाणारी संख्या आता आपल्याला सापडत नाही. एकाच वेळेला दोन्ही संख्यांना भाग जाणारी जी संख्या आहे ही आपल्याला मिळत नाही आहे इथे. त्याच्यामुळे स्टेप इथेच थांबतात आपल्या. आणि त्यामुळे मसावी बरोबर 2 आणि 5 चा गुणाकार घ्यायचा. इथं मसावी 23 आणि 40 या दोन्ही संख्यांना एकाच वेळेला कोणत्या संख्येने भाग जात नाही. त्यामुळे हे स्टेप इथेच थांबते. आणि त्यामुळे मसावी बरोबर काय घ्यायचं? 2 गुणेला 5. मसावी बरोबर 2 गुणेला 5 घ्यायचं. 2 गुणेला 5 केले किती येतात? 10. तर मसावी किती होणार आहे? इथं 10 होणार आहे. त्यानंतर ही झाली पहिली पद्धत. ही काय झाली? पहिली पद्धत. त्यानंतर आता मी दुसरी पद्धत सांगतोय. दुसरी पद्धत. आता याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 400. 400 ला काय करायचं? 230 ने भागायचं. 230 आता बाकीचा जाणार आहे एकाचा. तर 400 तून 230 गेले, शून्यातून 0 गेले 0. इथे शून्यातून 3 जात नाहीत म्हणून उसना घेतला. 10 तून 3 गेले 7 राहिले. आता उसना इथे परत घेतला. 2 ने किती झाले? 3. 4 तून 3 गेले 1 राहिले. 170. आता या 170 ना काय करायचं? 230 ला भागायचं. आता इथे 17 दोन्ही किती होतात? 34. म्हणजे 340 होती. समजा दोन्ही जर भाग देतो म्हटलं तर म्हणजे 230 पेक्षा ते जास्त होतात. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे भाग एकाचाच द्यायचा आपण. इथे 230 मधून 170 काय करायचे? मायनस करायचे. इथे शून्यातून 0 गेले 0. 3तून 7 जात नाहीत म्हणून इथे उसना घेतला. तर 13. 13तून 7 गेले किती जातात? 6. आजचा उसना इथे परत दिला. खाली किती झाले? 1 आणि 1 2. 2तून 2 गेले 0. तर किती राहणार? इथे 0. म्हणजे इथे किती आले? 60. हे 0 इथं सध्याचं काढून टाकतोय. या 60 ने काय करायचं? हे जे 170 आहेत याला भागायचं. आता इथे साइन त्रिक किती होतात? 18 म्हणजे 180 येतील. 3चा भाग देतो म्हटलं तसं 170 पेक्षा 180 मोठे होतात म्हणून मग 2चा भाग देऊ आपण. 60 दुनी किती होतात? 120. 70 मधून 120 गेले तर किती राहणार? इथं 50 राहणार आहे. बरोबर आहे. मग आता या 50 ने काय करायचं? हे जे 60 आहेत या 60 ला भागायचं. या 60 ला हे 60 जे आहेत हे आता इथे घ्यायचे. मग आता भाग किती जातो? एकाचा जाणार आहे. 60तून 50 गेले किती जातात? खाली 10. त्यानंतर मग आता या 10 ने काय करायचं? हे जे 50 आहेत याला भागायचं. हे 50 इथे लिहून घ्यायचे. मग इथे भाग किती जातो? 5चा. आणि 50 मधून 50 गेले किती राहतात? 0 राहतात. 10 ने
50ला जर भागितलं तर भाग किती राहतात, तो 5चा. मग 50 मधून 50 गेले किती राहतात, 0. म्हणजे या 10 काय होत आहे, या 50ला पूर्ण भाग जात आहे. त्यामुळे याचा जो मसावी आहे, मसावी काय राहणार आहे, ही संख्या राहणार आहे 10. मसावी बरोबर 10. कारण ज्या संख्येनं एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या मसावी राहत असते. तर इथे 10 पूर्ण भाग जात आहे त्या 50ला आणि बाकी 0 उरत आहे, म्हणून हा 10 काय झाला, इथं मसावी झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण काय करत आहे, आपण जो मसावी आहे हा आज आपण इथं शिकत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्हाला ह्या दोन्ही पद्धती तुमच्या लक्षात आल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच गणितामध्ये अडचणी आहेत, ज्यांना गणित येत नाही किंवा ज्यांचा बेस पक्का नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी कृपया माझं प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे युट्यूबचं चॅनल आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक जे असतील तर त्यांना सुद्धा सांगायचं हे चॅनल सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशन मध्ये ऑल करायला. त्यामुळे काय होणार आहे, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं आणि नोटिफिकेशन मध्ये ऑल केलं तर माझे जे पुढे येणारे जे काही व्हिडिओज आहेत सगळ्या प्रकारचे ते तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला गणित हा विषय शिकण्यास अतिशय सोपा होणार आहे. तर तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक त्यांना सुद्धा हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, नोटिफिकेशन मध्ये त्यांना ऑल करायला सांगा. तर तुम्हाला काय करायचं आहे की या गणिताचा अभ्यास करत असताना, हे व्हिडिओज बघत असताना जर तुम्हाला एखादी कमेंट करायची वाटली तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर तुम्ही सूचना सुद्धा करू शकता. तर इथे मी थांबतो आहे. थँक्यू सो मच.